लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारे हे साबुदाणा बटाट्याचे पापड. अगदी उपवास असो किंवा नसो तरीसुद्धा हे पापड अधीमध्ये खायला सुद्धा चांगले लागतात. बनवायला इतके सोपे आहे की अगदी एकटी व्यक्ती पाहिजे तेवढे पापड बनवू शकते. विशेष म्हणजे यामध्ये आपण चिली फ्लेक्स वापरलेला आहे, बटाटा वापरलेला आहे, तरीसुद्धा हे पापड अगदी पांढरे शुभ्र तयार झालेले आहे. या पापडामधील दाणा जर पाहता तर अगदी मोत्यासारखा दाणा फुललेला आहे. ज्यांनी कोणी हे पापड बनवले नसतील ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये हे पापड बनवतील. त्यानंतर या व्हिडिओमध्ये प्रमाणसुद्धा अगदी योग्य दिलेलं आहे, त्यामुळे तुमचे हे पापड कधीही बनवले तर अजिबात चुकणार नाही. आणि विशेष म्हणजे हे पापड लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी या इथे मी 250 ग्रॅम साबुदाणा भिजत घातलेला आहे. आता नेहमीप्रमाणे जसा आपण खिचडीला साबुदाणा भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. साधारणपणे या अशा पद्धतीने आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आता ही वाटी माझी 250 ग्रॅमची आहे आणि त्याच मापाने आपण पाण्याचं प्रमाण घेणार आहोत. नेहमीप्रमाणे अर्धा इंच वर पाणी ठेवून हा साबुदाणा मी या इथे भिजवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडून पाण्याचं प्रमाण कमी अधिक झालं तरीही काही फरक पडणार नाही. या इथे तुम्ही साबुदाण्याचं कोणत्याही भांड्याने प्रमाण घेऊ शकता. आता या इथे आपल्याला 2 बटाटे या पापड्यांमध्ये किसून घालायचे आहे. त्यासाठी बटाटा घेत असताना अगदी आतून पांढरा शुभ्र घ्यायचा आहे, कारण हे पापड आपण वर्षभरासाठी बनवतोय, त्यामुळे बटाटासुद्धा अगदी चांगल्या क्वालिटीचाच घ्यायचा आहे. बटाटा काळा पडू नये म्हणून आपल्याला त्याची वरील साल काढल्यानंतर लगेच तो पाण्यामध्ये घालायचा आहे, कारण पाण्यामध्ये गेल्यानंतर बटाटा थोडासा कडक होतो आणि किसताना आपल्याला त्रास होत नाही. तर अशा पद्धतीने मी दोन्ही बटाट्याची साल काढून पाण्यामध्ये टाकलेली आहे. 250 ग्रॅम साबुदाण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे अगदी पुरेसे होतात. आता हा किस करत असताना बारीक किसणीचा अजिबात वापर करायचा नाही. ज्या किसणीचे होल मोठे आहेत त्याच किसणीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. बटाट्याचा मोठा किस केला की तो पापडीमध्येही छान दिसतो आणि तळल्यानंतरही, आणि चवसुद्धा त्याची पापडी खाताना अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने हा किस मी किसून घेतलेला आहे. आता या किसमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं, ते आपल्याला धुवून काढायचं आहे, म्हणजे बटाटा आपला अगदी पांढरशुभ्र तयार राहतो. आता साधारणपणे मी हा 1-2 वेळा बटाट्याचा किस धुवून घेतला आणि तो तसाच पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आता ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजला त्याच वाटीने आपल्याला 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे. साधारणपणे ज्या पद्धतीने तुम्ही साबुदाणा भिजत घातला तेवढ्याच प्रमाणामध्ये पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. तर या इथे मी 5 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. हे साबुदाणा बटाट्याचं मिश्रण शिजवण्यासाठी शक्यतो आपल्याला जाड बुडाचं पातेलं वापरायचं आहे. आता या पाण्यामध्ये 1 टेबलस्पून मी मीठ घातलेलं आहे आणि लगेचच आपल्याला साबुदाणा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा साबुदाणा शिजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी सुरुवातीपासून साबुदाणा शिजेपर्यंत लो ठेवायची आहे. या इथे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही. जर तुम्ही ह्या मिश्रणासाठी गॅसची फ्लेम वाढवली तर हे मिश्रण तळाला बसतं आणि जळण्याची शक्यतासुद्धा असते. भिजवलेला साबुदाणा पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला तो सतत हलवायचा आहे, कारण जसजसं हे मिश्रण घट्ट होत जातं तसतसं हा साबुदाणा तळाशी बसतो. त्यामुळे हा साबुदाणा तळाशी न बसता आपल्याला सतत याला हलवायचा आहे. आता थोडाफार शिजत आला की हा साबुदाणा फुगून वर येतो. हे मिश्रण शिजत असताना आपल्याला अधीमध्ये न सोडून जाता हे आपल्याला सतत हलवायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण कमीत कमी 10 ते 15 मिनटामध्ये शिजलं जातं. आता या इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे आणि पापडी घातल्यानंतर पापडी जागेवर स्थिर राहते. तर अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला लागणार आहे. साबुदाणा शिजत असताना कमीत कमी 10 ते 12 मिनटं झाल्यानंतर हा किसलेला बटाटा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. हा बटाटा जास्त आपल्याला शिजवूनही घ्यायचा नाही. या मिश्रणामध्ये थोडासा ट्रान्सपरंट झाला का लगेचच आपण पापड्या बनवायला घेणार आहोत. आता या इथे तुम्ही पाहू शकता थोडासा हा बटाटा ट्रान्सपरंट झालेला आहे. तर आपण
यामध्ये हा बटाटा घातलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून टाकायची, कारण हे मिश्रण थंड झाल्यावर आणखीनच घट्ट होतं. गॅस पूर्णतः बंद केल्यानंतर 5 मिनिटांनी आपल्याला ही चिली फ्लेक्स त्यामध्ये घालायची आहे. कारण तुम्ही जर अगोदर चिली फ्लेक्स घालताल किंवा मिरची पावडर घालताल किंवा हिरवी मिरची दळून यामध्ये घातली तरीही चालणार आहे. हे पदार्थ अगोदर घातल्यानंतर पापडाचा रंग बदलतो, त्यामुळे अगदी शेवटी मिश्रण थंड झाल्यानंतर जरी घातलं तरीही चालणार आहे. यामध्ये तुम्ही जिरे खात असाल तर जिरे वापरले तरीही चालणार आहे. आता गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटांनी हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच हे पापड आपल्याला घालायचे आहे. आता शक्यतो हे मिश्रण शिजलं हे कसं ओळखायचं, तर ज्यावेळेस हे मिश्रण गॅसवर असतं, चटचट असा आवाज येतो, त्यावेळेस समजायचं की मिश्रण हे शिजलं. आणि जरीही त्या पद्धतीने नाही समजलं तर एखाद्या प्लेटमध्ये हे मिश्रण घालून बघायचं. पापडी अगदी पाण्यासारखी खाली सरकली तर समजून घ्यायचं मिश्रण कच्चं आहे, आणि जर नाही सरकली तर समजून घ्यायचं मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे. तेही नाही समजलं तर अगदी 10 ते 15 मिनटं हे मिश्रण अगदी लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही शिजवलं तर तुमचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार होईल. आता मिश्रण थंड झाल्यानंतर या मिश्रणाच्या आपल्याला पापड्या घालून घ्यायच्या. तुम्हाला ज्या साईजच्या हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही या इथे पापड्या घालू शकता. आता साधारणपणे मी मध्यम आकाराच्या या इथे हे पापड घातलेले आहे. साधारणपणे या मिश्रणामध्ये तुमच्या 30 ते 40 पापड्या तयार होतात. जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये या पापड्या घातल्या तरीही चालणार आहे, किंवा 1 दिवस फॅन खाली सुकवून त्यानंतर 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये या सुकवून घ्यायच्या आहेत. या पापड्या आपल्याला वर्षभर साठवून ठेवायच्या, त्यामुळे या इथे आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाही. त्यामुळे हे पापड किंवा या पापड्या अगदी 1-2 वर्ष आहेत तशाच रंगाच्या राहतात. आता हे पापड वाळल्यानंतर एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरायचे आणि हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे. हे पापड पाहता तर अगदी मस्त, यामधील बटाटासुद्धा छान दिसतो आणि आपण जी चिली फ्लेक्स वापरली ती सुद्धा छान दिसत आहे. या चिली फ्लेक्समुळे सुद्धा आपल्या पापडांचा अजिबात रंग बदललेला नाही. शिवाय यामधील बटाटासुद्धा स्पष्ट दिसतो आणि पापडीसुद्धा पांढरी शुभ्र दिसते. तसेच यामधील जो साबुदाणा आहे तो सुद्धा अगदी मोत्यासारखा दिसत आहे. या इथे हे पापड मी 2 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवलेले आहे. पापड तळायच्या अगोदर ते आपल्याला उन्हामध्ये छान कडकडीत सुकवून घ्यायचे आहे. त्यानंतरच आपल्याला कडकडीत तेलामध्ये तळायचे आहे. आता उपवासाचे पापड आहे, तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा तळू शकता. साधारणपणे या इथे मी तुम्हाला एक पापड तळून दाखवलेला आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये हे पापड आपल्याला सोडायचे आहेत. पापड जर पाहता तर अगदी त्यामध्ये साबुदाणा अगदी मोत्यासारखा फुललेला आहे. साधारणपणे जर तुम्हाला साबुदाणा असा मोत्यासारखा जर पापडीमध्ये नको असेल तर पाण्याचं प्रमाण वाढून तुम्ही पातळ पापडीसुद्धा बनवू शकता. या इथे मी प्रमाण अगदी योग्य दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचे पापड अजिबात चुकणार नाही. पाण्याचं प्रमाण, बटाट्याचं प्रमाण, साबुदाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे. ज्यांनी कोणी हे पापड बनवले नसतील ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये हे पापड अगदी परफेक्ट बनवतील. जर तुम्हाला बटाटा न वापरता पांढरे शुभ्र पापड बनवायचे असले तरी पद्धत ही वापरली तरी योग्य आहे. आता या इथे मी 5-6 पापड तळून दाखवलेले आहे. त्यामध्ये दिसणारा बटाटा अगदी स्पष्ट दिसतो आणि पापड्यांचा रंगसुद्धा अजिबात बदललेला नाही. आपण या इथे चिली फ्लेक्स वापरले, बटाटा वापरला तरीसुद्धा पापड मस्त पांढरे शुभ्र आणि यामधील साबुदाणा अगदी मोत्यासारखा तळला गेलेला आहे. हे पापड तळल्यानंतर अगदी मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात. लहान मुलं तर नक्कीच आवडीने खातील आणि मोठेसुद्धा. तर अशा पद्धतीचे पापड नक्की बनवून पहा. आवाजावरून तुमच्या लक्षातच येईल पापड आपले किती खुसखुशीत झालेले आहे. या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचे पापड नक्की बनवून पहा. अगदी साधी सोपी पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवताल.
विशेष म्हणजे हे पापड अजिबात तेलकटसुद्धा होत नाही आणि बटाट्यामुळे या पापडांची चव तर अगदी अप्रतिमच लागते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.